हॅलो फ्रेंड्स, तोंडाचा कॅन्सर याची जी लक्षणे आहेत यामध्ये तोंडामध्ये जीभ किंवा ओठ किंवा तोंडाच्या आतील बाजूस जर न भरणारी जखम म्हणजे बरेचसे अँटीबायोटिक्स, बरेचसे मल्टीव्हिटॅमिनची औषधे किंवा बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट्स घेऊनही जखम जर लवकर भरत नसेल किंवा भरत नसेल, जखम हील होत नसेल, अशा प्रकारचे जे जखम आहेत त्यामध्ये वेदना होणे, यामधून रक्त येणे, तसेच तोंडामध्ये किंवा हिरड्यांच्या बाजूला गाठ असणे, ट्यूमर असणे, छोटे गाठ किंवा सिस्ट असणे, जी हळूहळू वाढत जाते, हळूहळू वाढत जाणारी गाठ. तसेच तोंडामध्ये काही व्हाईट किंवा पांढऱ्या कलरचे, लालसर किंवा येलोइश कलरचे चट्टे असणे, तोंड उघडताना त्रास होणे किंवा तोंड अखडणे, तोंड उघडताना त्रास होणे, तसेच अन्न गिळताना त्रास होणे, डिफिकल्टी इन स्वॅलोविंग फूड, गिळताना त्रास होणे, खराब होणे, दात अतिशय जास्त लूज होणे आणि दाताच्या रूट्सची, दाताच्या मुळाशी काही इन्फेक्टेड गाठी तयार होणे, जे मान आहे यामधल्या ज्या गाठी आहेत, लिंफ नोड आहेत, हे सुजणे, ही काही लक्षणे असू शकतात. यासाठी आपण जे कन्सल्टंट आहेत, जे फिजिशियन आहेत, जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत, यांचा सल्ला घेणे फार महत्त्वाचे असते. तोंडाच्या कॅन्सरमध्ये काहीसे होमिओपॅथिक मेडिसिन आहे. यामध्ये आर्सेनिक अल्बम, हायड्रास्टिस, नायट्रिक ॲसिड, फॉस्फरस, सल्फ्युरिक ॲसिड and different kali groups medicines, Condorongonium mac, Hydrastis, Oramed आणि अशी बऱ्याचशा प्रकारची वेगवेगळी मेडिसिन्स आहेत. या सर्व मेडिसिनचा डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यवस्थित वापर केल्यास आपणास निश्चितच फायदा होतो. तोंडामध्ये जे काही जखम आहे किंवा गाठ आहे त्यामुळे कमी होणे, भूक न लागणे, हळूहळू वजन कमी होणे, ही काही तोंडाच्या कॅन्सरची काही लक्षणे असतात. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने यांचे निदान आणि उपचार घेणे वेळेत फार महत्त्वाचे असते.